हे आपलं बेसन भाजून झालेलं आहे छानसं. छानशी उकळी आलेली आहे. आता आपण काढून घेणार आहोत. आता आपण या पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकणार आहोत. शिमला मिरची टाकणार आहोत त्याच्यामध्ये. थोडीशी बारीक गॅसवरती आपल्याला होऊ द्यायचे. आपण तोपर्यंत हे शिजलेलं आहे आपलं. याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला मिक्सरला लावून घेणार आहोत. याच्यामध्ये टाकणार आहोत. आपण थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं मिक्सरला. खूप बारीक पेस्ट नाही करायची याची. तुम्हाला दाखवते वाटून. आता आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला. आता आपण चटणीची तयारी करणार आहोत. हे आहे 2-3 हिरव्या मिरच्या. हे आहे अद्रकचा तुकडा. कोथिंबीर आपण याच्यात टाकणार आहोत. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण चटणीसाठी. थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण ह्याच्यामध्ये. हे जे मिश्रण आहे ना आपण कढईमध्ये टाकणार आहोत. ह्याच्यामधलं पाणी सुकेपर्यंत आपण छानसं घट्ट करून पेस्ट करून घेणार याची. आता आपण हे बटाटे किसून घेतलेलं आहे. हे आपलं सारण आहे. छान तयार झालेलं आहे बघा. आता आपण हे सगळं याच्यामध्ये टाकणार आहोत. हे अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा. हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. 2 ते 3 चमचे आपण बेसनचं पीठ टाकणार याच्यामध्ये. 3 चमचे टाकत आहोत. तर वरून ही कोथिंबीर आहे हे टाकत आहे. तर हे सगळं आपण याचं एकसारखं गोळा बनवून घेणार आहे. मी तुम्हाला दाखवते. आता आपण याचे छोटे छोटे कटलेट बनवून घेणार आहोत. मी तुम्हाला दाखवते बनवून. कटलेट आता तयार झालेले आहे. तर आपण थोडंसं फ्राय पॅनमध्ये तूप टाकणार आहोत. आता आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत. हराभरा कबाब खूप छान आणि टेस्टी लागतो. साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे बनवू शकता. आपण एक 5 मिनिटं होऊ देणार आहे. थोडंसं गॅस मोठा करते मी. मस्त हराभरा कबाब तयार झालेला आहे आपला.
चटणी आहे पुदिना आणि कोथिंबीरची. हे आपले कबाब ठेवून दाखवते चटणी. मस्त गरमागरम हराभरा कबाब तयार झालेले आहेत. कबाब म्हणा किंवा कटलेट तुम्ही काही म्हणू शकता. छान तयार झालेले आहेत.